नमस्कार. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिंदेसेना आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांची महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येही कायम राहणार का? या निवडणुकीही हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? अशी चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू आहे. मात्र शिंदेसेना आणि भाजप, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही गेल्या काही दिवसामधील वर्तणूक बघता किंवा दोघांच्याही महत्त्वाकांक्षा बघता महायुती होणं अशक्य वाटतं. आणि दुसरीकडे मुंबई महापालिका असो, संभाजीनगर महापालिका असो की इतर अनेक ज्या महापालिका सध्या राज्यामध्ये 29 महापालिका निवडणुका होणार आहेत, त्या सर्व महापालिकांची परिस्थिती अशी आहे की 100 ते 125, 150, 200 जागेसाठी 100 जागेसाठी 1000 इच्छुक प्रत्येक पक्षाकडे आहेत. त्यामुळे या इच्छुकांचं समाधान करण्यासाठी असो की भाजप किंवा शिवसेना या दोन्ही पक्षाची महत्त्वाकांक्षा असो, याला कारणीभूत महायुती ही फिसकटणार अशीच परिस्थिती सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. कारण सर्वच पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांचे अर्ज येत आहे आणि इच्छुकांना किंवा कार्यकर्त्यांची ही निवडणूक असल्याने प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. त्यामुळे पक्षांनाही उमेदवारी देताना दमछाक होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि तशी तयारी जवळपास शिंदेसेना असो, भाजप असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी केलेली आपल्याला दिसते. याउलट परिस्थिती महाविकास आघाडीची जरी असली, त्यांना अद्यापही काँग्रेसनेही गेल्या काही दिवसापूर्वी 16चा नारा दिलेला आहे. कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत युती जाहीर केलेली नाही. महायुतीमध्येही शिंदेसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा वरून चर्चा सुरू आहे. मात्र तिढा कायम आहे. भाजपाचे आणि शिंदेसेनेचे दोघांचेही समान वाटप व्हावं असं शिंदेसेनेला वाटतं. मात्र भाजपाची महत्त्वाकांक्षा वाढलेली आहे. त्यांना शिंदेसेना नको आहे आणि अजित पवारही नको आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर लढण्याची तयारी दिसते. त्यासाठीची त्यांची तयारी सुरू आहे. दुसरीकडे शिंदेसेना ही कमी पडत नाही आहे. एकनाथ शिंदे गटानेही मुंबईपासून तर छोट्या महापालिकेपर्यंत मोठ्या प्रमाणावर माजी आजी नगरसेवक आयात करण्याचं धोरण सुरू केलेलं आहे. उद्धव सेनेचे जास्तीत जास्त पदाधिकारी, नगरसेवक, माजी नगरसेवक यांना कसं शिंदेसेनेमध्ये घेऊन भाजपाला टप देता येईल यासाठीचं हालचाली शिंदेसेनेनं सुरू केलेल्या आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ही तीच परिस्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपासोबत लढणार नाही हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे तिथेही महायुती फिसकटलेली आहे. अशीच परिस्थिती आपल्याला इतर महापालिकेमध्ये दिसणार आहे. कारण इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. तिथे ज्येष्ठ नेत्यांचीही महायुतीसाठी करण्यात दमछाक होणार आहे. आणि दोन्ही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, आपापले पक्षांचे आपला पक्ष महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कसा राहील या दृष्टिकोनातून दोन्ही नेत्यांच्या हालचाली सुरू आहे. येणाऱ्या काळात 2029च्या निवडणुकीमध्ये शिंदेसेनेला वाटतं आपला मुख्यमंत्री असावा, भाजपाला वाटतं आपला मुख्यमंत्री असावा आणि महापालिकेमध्ये तीच परिस्थिती आहे. दोन्ही पक्षाला वाटतं आपला महापौर, आपला जिल्हा परिषद सदस्य असावा, अध्यक्ष असावा. त्यामुळे दोन्ही पक्षाची महत्त्वाकांक्षा बघता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास युती होणार नाहीच अशी परिस्थिती आहे. आणि तसेही आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिलेलेच आहे की स्थानिक जे नेते आहेत तेच महायुतीच्या निवडणुका युतीमध्ये लढायच्या की सोबळावर लढायच्या असे आदेश वरिष्ठ लेवलवर दिले गेलेले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी जर एकत्र आली तर त्यांना भिवून
आपला पराभव त्यांच्यासमोर होऊ नये असा दृष्टिकोन ठेवला तरच महायुती तिन्ही पक्ष एकत्र लढू शकतात. मात्र सध्या तरी एकनाथ शिंदे गटांची जोरदार तयारी सुरू आहे, भाजपाची जोरदार तयारी सुरू आहे, मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे इच्छुक आहेत, काँग्रेसकडेही मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत. मुंबईमध्ये जवळपास 1,500 अर्ज केल्या काही दिवसापूर्वी इच्छुकांचे आलेले आहेत. तीच परिस्थिती संभाजीनगर महापालिका असो, जालना महापालिका असो, इतर महाराष्ट्रातील ज्या काही महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये प्रभागामधून 4 जागासाठी 3 जागासाठी 20-25 लोक एका पक्षाकडून इच्छुक असल्याने महायुती जवळपास फिसकटणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी केलेली दिसते. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती हे एकमेकांच्या विरोधात जर लढले तर यामध्ये महायुती ही बाजी मारू शकते, कारण त्यांची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. मात्र तरीही महाविकास आघाडीला त्यांचा गेल्या काही दिवसापूर्वी अमित शहा यांनी सांगितलं की विरोधकांचा सुपडा साफ करा असे आदेश दिले असल्यामुळे शिवसेना आणि भाजप जर स्वबळावर लढलं तर महाविकास आघाडीची ही मोठी दमछाक होऊ शकते, कारण हिंदुत्ववादी जो मुद्दा आहे तो भाजप आणि शिवसेनेने हायजॅक केलेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्येही जे पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांच्या नेत्यांचे पटत नाही किंवा त्यांचे वेगवेगळे विचारसरणी आहेत आणि ते एकत्र येण्यात आणखीन किती अवधी जातो हेही येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ लागत नाही, कारण काँग्रेसनंतर राज ठाकरे नको आणि उद्धव ठाकरे यांची कोंडी झालेली दिसते. काँग्रेसला सोडा तर राज ठाकरे पळतात, राज ठाकरेला पकडा तर काँग्रेस पळत आहे. त्यामुळे एकंदरीतच असं दिसतंय की राज ठाकरे यांची मात्र या प्रकरणात या निवडणुकीच्या तोंडावर कोंडी झालेली आहे, कारण उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाला आतापर्यंत गेल्या 15-20 वर्षामध्ये हवं तसं यश मिळालेलं नाही. मात्र उद्धव ठाकरे यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं होतं. शिवसेना फोडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांना चांगलं यश मिळालं होतं. त्याला कारण ठरलं काँग्रेस त्यांच्यासोबत होती आणि मराठा आरक्षणाचा एक मुद्दा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडला आणि त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला. मात्र आता काँग्रेस त्यांच्यासोबत जायला तयार नाही, कारण राज ठाकरे त्यांच्यासोबत आहे. राज ठाकरेंची विचारसरणी काँग्रेसची विचारसरणी पटत नाही. या सर्वावर तोडगा काढण्यासाठीच्या बैठका सध्या महाविकास आघाडीच्या सुरू आहेत. शरदचंद्र पवार यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतील. गेल्या काही दिवसापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्र लढत आहेत का याही चर्चा सुरू होत्या. मात्र आता येत्या काळात आपल्याला दिसेलच की 10-15 दिवसामध्ये काय काय घडामोडी होत्यात. मात्र महायुती ही जवळपास सोबळावर लढण्याची शक्यता आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महायुती काँग्रेस शिवसेना असो, भाजप असो की अजित पवार गट असो हे सोबळावर लढतील की एकत्र लढतील या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.